मी भाई गौतम आगळे, रोजंदारी मजूर सेनेचा केंद्रीय महासचिव. नुकताच नागपूर हिवाळी अधिवेशनावर रोजंदारी मजूर सेनेच्या वतीने जो मोर्चा काढला होता, त्या मोर्चाच्या निमित्तानं नागपूरच्या पोलीस प्रशासनाने शिष्टमंडळास पाचारण करून कामगार मंत्री आदरणीय डॉक्टर सुरेश खाडे यांची भेट घालून दिली. या भेटीअंती निवेदनाच्या माध्यमातून सविस्तर सखोल चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रभावीपणे आम्ही 2 मुद्दे मांडले. पहिला मुद्दा, राज्यातील वीज कंत्राटी कामगार आणि सफाई कामगार हे अतिआवश्यक सेवेमध्ये मोडतात, त्यामुळे हे कंत्राटी होऊ शकत नाही. इतर राज्यामध्ये वीज कंत्राटी कामगारांना आणि सफाई कामगारांना नियमित केलेलं आहे. त्याच धर्तीवर आपण महाराष्ट्र राज्यातील देखील वीज कंत्राटी कामगार महानिर्मिती, पारेषण आणि वितरणमध्ये आणि सफाई कामगार नगर परिषद, नगरपंचायत महाराष्ट्रातील सर्व या सर्वांना नियमित करा. दुसरी मागणी प्रामुख्याने अशी केली की बीड जिल्ह्यामध्ये 2013 पासून सफाई कामगार व इतर कामगारांना किमान वेतनासहित सोयीसुविधा मिळाव्यात याकरिता आंदोलन उभं केलं होतं. आंदोलनाच्या अनुषंगाने प्रत्येक आंदोलनाला सामोरं जाण्यासाठी जिल्हाधिकारी बीड यांनी बैठकीचा फार्स करून वेळ काढूपणा केला आहे. याच्यामध्ये सर्वात अगोदर 2017ला जी बैठक झाली, माननीय जिल्हाधिकारी महोदय नवल किशोर राम यांनी मात्र किमान वेतनाचे आदेश दिले होते आणि त्यांच्या वेळेसच फक्त बीडला किमान वेतनाचं वाटप झालेलं आहे. त्यांची बदली झाली आणि त्याच्यानंतर मग जे काही जिल्हाधिकारी इथे आले, मग ते MD सिंह असतील, राहुल रेखावर असतील, आस्तिककुमार पांडे असतील आणि सध्याचे रेखा दीपा मुंडे हे असो, या सर्वांनी आज तागायत फक्त बैठकीचा फार्स करून वेळ काढूपणा केला आहे आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून भ्रष्ट अधिकारी, मुख्य अधिकारी व संबंधित कर्मचारी यांना पाठीशी घालून आज तागायत वेळ काढूपणा केला आहे. त्याच्या उलट मुख्य अधिकारी नीता आशा अंधारे यांनी कामगारांनी किमान वेतन, सोयीसुविधा आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मागितला म्हणून 1 जून 2023 रोजी अयोग्य व बेकायदेशीररित्या कामावून कमी केलं आहे. त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि उच्चस्तरीय सदस्य समिती मार्फत चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच त्यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक, बीड शहर पोलीस स्टेशन व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी 353 सारखा 28 लोकांवर 353चा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यामध्ये सर्व महिला सफाई कामगार आहेत आणि कामगार नेते आहेत. या सूर्यास्त झाल्यावर 8 महिलांना 8 दिवस कोठडीत डांबून पद आणि अधिकाराचा गैरवापर केला आहे. त्यांना सुद्धा तात्काळ निलंबित करून त्यांची देखील उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून चौकशी करावी व चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना बडतबर करावे अशी आम्ही मागणी केली आहे. त्यानंतर ज्या निवेदनामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या शासन स्तरावरच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण सोडवाव्यात आणि ज्या जिल्हा लेवलच्या आणि स्थानिक लेवलच्या मागण्या आहेत त्या सोडवण्याचे आदेश संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना द्यावेत. एवढं सविस्तर सखोल चर्चा माननीय कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे साहेब यांच्यासोबत झालेली आहे आणि लवकरात लवकर या संपूर्ण मुद्द्यावर तात्काळ मुंबई येथे त्यांच्या दालनामध्ये एक संयुक्त बैठक बोलवून प्रकरणाचा निपटारा करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे. ते जर आश्वासन त्यांनी पूर्ण येत्या काही दिवसात नाही केले तर 27 डिसेंबरला मंत्रालयावर पुन्हा साखळी उपोषण लावण्याचे इशारा आपल्या माध्यमाद्वारे मी या ठिकाणी देतो आणि थांबतो.